नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका व्हिडिओमध्ये. आज आपण समाजसुधारक या टॉपिकवर वन लाइनर क्वेश्चन पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी आणि केव्हा केली? उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले, तारीख 24 सप्टेंबर 1873. प्रश्न क्रमांक 2. भारतातील पहिली मुलींची शाळा कोणी आणि कुठे सुरू केली? उत्तर आहे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले, भिडेपाडा, पुणे 1848. प्रश्न क्रमांक 3. गुलामगिरी व शेतकऱ्याचा असूड हे ग्रंथ कोणी लिहिले? उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले. प्रश्न क्रमांक 4. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला? उत्तर महू, मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 5. मूकनायक आणि बहिष्कृत भारत ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 6. महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा झाला? उत्तर 20 मार्च 1927. प्रश्न क्रमांक 7. राजश्री शाहू महाराजांचा जन्म कुठे झाला? उत्तर आहे कागल, कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 8. कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत कोणी केले? उत्तर राजश्री शाहू महाराज. प्रश्न क्रमांक 9. वेडक प्रकरण कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित आहे? उत्तर राजश्री शाहू महाराज. प्रश्न क्रमांक 10. भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले? उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे, 1916. प्रश्न क्रमांक 11. गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? उत्तर आहे सुधारक, 1888. प्रश्न क्रमांक 12. केसरी व मराठा या वृत्तपत्रांची स्थापना कोणी केली? उत्तर लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर. प्रश्न क्रमांक 13. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? उत्तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, 1906. प्रश्न क्रमांक 14. शारदा सदन व मुक्ती सदन या संस्था कोणी स्थापन केल्या? उत्तर पंडिता रमाबाई. प्रश्न क्रमांक 15. सार्वजनिक सत्याग्रह धर्म हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर महात्मा ज्योतिराव फुले. प्रश्न क्रमांक 16. डॉक्टर आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कधी केली? उत्तर 1936. प्रश्न क्रमांक 17. जातिभेद निर्मूलन हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 18. महर्षी कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार कधी देण्यात आला? उत्तर 1958. प्रश्न क्रमांक 19. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर ताराबाई शिंदे. प्रश्न क्रमांक 20. परमहंस सभेची स्थापना कोणी केली? उत्तर दादोबा पांडुरंग तर्खडकर. प्रश्न क्रमांक 21. दर्पण हे महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? उत्तर बाळशास्त्री जांभेकर, 1832. प्रश्न क्रमांक 22. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर. प्रश्न क्रमांक 23. बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी सुरू केले? उत्तर महात्मा ज्योतिराव फुले. प्रश्न क्रमांक 24. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 25. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ कुठे लिहिला? उत्तर मंडालेच्या तुरुंगात. प्रश्न क्रमांक 26. अस्पृश्यांचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर महर्षी वि. रा. शिंदे. प्रश्न क्रमांक 27. विधवा विवाह उत्तेजक मंडळ कोणी स्थापन केले? उत्तर महर्षी कर्वे. प्रश्न क्रमांक 28. सुधारक या वृत्तपत्राचे इंग्रजी विभागाचे संपादक कोण होते? उत्तर गोपाळ कृष्ण गोखले. प्रश्न क्रमांक 29. भारत सेवक समाज सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी ची स्थापना कोणी केली? उत्तर गोपाळ कृष्ण गोखले. प्रश्न क्रमांक 30. हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना कोणी केली? उत्तर रमाबाई रानडे. प्रश्न क्रमांक 31. मुंबईत आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर पंडिता रमाबाई. प्रश्न क्रमांक 32. शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर महात्मा ज्योतिराव फुले. प्रश्न क्रमांक 33. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर स्वामी दयानंद सरस्वती. प्रश्न क्रमांक 34. निबंधमाला या मासिकाचे संपादक कोण होते? उत्तर विष्णुशास्त्री चिपळूणकर. प्रश्न क्रमांक 35. शतपत्रे कोणी लिहिली? उत्तर लोकहितवादी गोपाल हरी देशमुख. प्रश्न क्रमांक 36. आमचा जीवन वृत्तांत हे आत्मचरित्र कोणाचे आहे? उत्तर रमाबाई रानडे. प्रश्न क्रमांक 37. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 38. शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाची शाखा कोल्हापुरात कधी स्थापन केली? उत्तर आहे 1911. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाज सुधारक या टॉपिकवर वन लायनर क्वेश्चन पाहिले, जे की तुम्ही एक्झामच्या आधी रिवाइज करून जाऊ शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर नक्की करा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.